मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत गोकुळधाम परिसरामध्ये असलेल्या आझाद नगर सोसायटीमध्ये तणावपूर्ण शांतता आज आपण ईदच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। खरं तर याच इमारतीमध्ये आहे ते जे आझाद नगर सोसायटी आहे त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून बकरा ईद निमित्ताने कुर्बानीसाठी सोसायटीमध्ये जागा आहे ते परवानगी देण्यात आली होती। यानंतर या परवानगीच्या विरोधात जे आहेत भाजप नगरसेविका प्रीती साटम आणि स्थानिक जे या इमारतीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनी विरोध केला होता। यानंतर विरोध झाल्यानंतर आहे तर पालिकेने आणि पोलिसांनी बैठक घेऊन आहे जे आझाद नगर सोसायटीमध्ये आतमध्ये परवानगी दिली होती ती रद्द केली आहे। यानंतर आता आपण पाहिलं तर काल दिवसभरात या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला। आज ईद साजरी केली जात आहे, मात्र काही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद नगर जी गोकुळधाम सोसायटी आहे त्या गोकुळधाम परिसरात आझाद नगर जी सोसायटी यामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोसायटीमध्ये बकरा जे आहे ते कुर्बानीसाठी ठेवण्यात आला आहे, मात्र हे जे बकरे आहेत आता आतमध्ये कुर्बानीसाठी परवानगी नाकारल्यामुळे आहेत हे सर्व जे सोसायटीच्या आतमध्ये बकरे आहेत ते सर्व घेऊन जाणार आहेत। जे पालिकेने ठिकाण निश्चित केली आहे, ज्या ठिकाणी कुर्बानीसाठी जागा दिली आहे त्या ठिकाणी या सर्व बकऱ्यांची कुर्बानी दिली जाणार आहे। मात्र आपण एकंदरीत परिसर पाहिलं तर ही सोसायटी पाहिलं तर या ठिकाणी काल मोठा गोंधळ निर्माण झाला। यानंतर पुन्हा असा ईदच्या निमित्ताने सण साजरा करताना काही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे आणि सोसायटीमध्ये मोठ्या संख्येमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।